वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुम्हाला स्टोरी लाईन बघूनच कळलं असेल की हा आमचा अलिबागचा व्लॉग आहे. आणि आम्ही अलिबागला गेलो होतो, तर तेव्हा तिथे खूप सारी आम्ही मजा केली, मस्ती केली आणि त्यामुळे व्हिडिओ खूप कमी शूट झालायत आमच्याकडून. त्यामुळे आम्ही ठरवलं की तुम्हाला बसून प्रॉपर आम्ही मजा मस्तीमध्ये एवढं इन्व्हॉल्व होतो की आम्हाला व्हिडिओसाठी टाइम मिळाला नव्हता असं नव्हतं, पण आम्हाला लक्षातच नव्हतं की आम्हाला व्हिडिओ पण करायला लागायचं आहे. त्याच्यासाठी मध्ये मध्ये आम्ही शूट करत होतो, तर ते सगळे क्लिप्स टाकून आम्ही तुम्हाला त्याच्या मागची जी पण स्टोरी असेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मॉर्निंग गाईज, आज नवीन एका ब्लॉग साठी सुरुवात होत आहे. सध्या आम्ही निघायच्या घाई गडबडीत आहोत. आशूला पण बघत असाल, ती नेहमीसारखी फक्त पसारा आवरण्यात बिझी आहे. आज आम्ही चाललो आहोत अलिबागला. 2 दिवसाचा कॅम्पिंगचा स्टे आहे आणि अशी तयारी चालू आहे आमची. सगळी पॅकिंग झालेली आहे. सकाळीच्या 7 वाजता आम्ही निघालो आहोत. 11चं चेक इन आहे. 7 वाजता आमची जर्नी स्टार्ट झाली. 7ला करायची होती ऍक्च्युली, पण त्याला थोडासा लेटच झाला बिकॉज माझी नाईट शिफ्ट होती आणि नाईट शिफ्ट करून आलो. त्यानंतर एक हार्डली 5-10 मिनिटात थांबून आम्ही लगेच निघालो असेल. आणि मग आम्ही बाईकने जाणार होतो. बाईकने जायचं कारणच हे होतं बिकॉज की माझी नाईट शिफ्ट वरून मी आल्यानंतर आम्ही निघणार होतो. तो बस वगैरेचे टायमिंग आम्हाला मॅच नव्हत्या होणार. आणि बाईक जर्नी, मला बुलेट वरती फिरायला खूप आवडतं आणि मला माझ्या बायकोला बुलेट वरती घेऊन फिरायला तर अति प्रमाणात आवडतं. मला माझी जराही इच्छा नव्हती बुलेटवर जायची. तिच्यासाठी तिची इच्छा होत नाही, तिच्यासाठी म्हणून मी बाईकला, माझ्या बुलेटला बकेट सीट लावून घेतली, म्हणजे ती कम्फर्टेबल होईल त्याच्यावरती. बट तरी पण ही आता असं स्टेटमेंट देते, सो लक्ष देऊनच. हा, तर मला नाही एवढं आवडत बुलेटवर वगैरे ट्रॅव्हल करायला, कारण की सगळं सामान घेऊन जाता नाहीये. त्यामुळे मला मिनिमम असं थोडंसं सामान घेऊन जावं लागतं. आणि तिकडे जाऊन असं काय वेगळं घालायला, पर्स, चप्पल वगैरे काहीच घेऊन नाही जाता येत. असं थोडंसं सामान घेऊन जायला लागतं. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात मी बरंच सामान घेतलेलं आणि मग ते बरंच सामान घेतलेलं आणि त्यानंतर आम्ही ते असं बुलेटला बांधलं होतं. आणि त्यानंतर आमची जर्नी जशी स्टार्ट झाली, तर त्यानंतर आम्ही मध्ये मध्ये इतक्या वेळा थांबलो. घ्यायला येतं ती झोप, आणि त्यामुळे आम्ही मध्ये खूप वेळा थांबलो. आणि जायला आम्हाला ऍक्च्युली 11चं चेक इन होतं. तर आम्ही पोहोचलो किती वाजता माहितीये का? 1 वाजता आम्ही तिथे पोहोचलोय. आणि ते का पोहोचलो 1 वाजता ना, ते तुम्ही बघा. हेल्मेट क्यों नहीं पहने तुम? नकोय मला हेल्मेट, तरी पण नको. जात नाही मला तोंडात, जात नाही. काढ. आता आम्ही थांबलोय थोडंसं चाय ब्रेक साठी, कारण की संकेत आलाय नाईट करून, तरी तो गाडी चालवतोय. मला खूप झोप येते त्याला, त्यामुळे म्हटलं छोटासा चहा ब्रेक घेऊन आपण पुढे जाऊ. झोप येतेय, झोप येतेय नक्की. वापरणार नाही हे घेतलंयस ते, बघू. आहा, आमची फायनली जर्नी सुरू झाली. आणि जसे अलिबागचे रस्ते सुरू झाले ना, त्यानंतर मला असं वाटायला लागलं की हा, बाईकवर येणं खूप वर्थ होतं, कारण की इतका सुंदर रस्ता होता, सगळीकडे ग्रीनरी पसरली होती. तिला बाईक ट्रिपची मजा काय असते हे तिला कळालं तिथे गेल्यानंतर. एक वाजता आम्ही तिथे पोहोचलो कॅम्पिंगच्या तिथे. आणि देन तिथे गेला आमचं खूपच
सुंदररित्या आमचं वेलकम केलं गेलं, तिथे आम्हाला फ्लावर देऊन, वेलकम ड्रिंक देऊन. So, आम्हाला पण ते त्यांचं gesture ते आम्हाला खूपच आवडलं. ते खूपच छान होतं. त्यांनी वेलकम केलं आणि त्यानंतर ड्रिंक्स वगैरे, आमचं ड्रिंक्स मीन्स हे असं ड्रिंक्स वगैरे याचा अर्थ वेगळा असू शकतो आणि माणसांना पण तो वेगळा वाटू शकतो. वेलकम ड्रिंक, वेलकम ड्रिंक सरबत होता, म्हणजे बेसिकली लिंबू सरबत होतं, पण त्या उन्हामध्ये ते ट्रॅव्हल केल्यानंतर ते गेल्या खूपच चांगलं वाटत होतं. ते एकदम बेस्ट वाटलं. सो त्यांनी, आणि मग चहा, मग पोहे, असं म्हणजे चहा सुद्धा असा दुधाचा चहा नव्हता, ब्लॅक टी होती, गवती चहा वगैरे त्याच्यात सगळं टाकून खूपच चांगला लागत छान होता. आणि त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झालो, थोडा वेळ खाऊन पिऊन, आणि त्यानंतर तिथल्या जवळच्या एका बीचवर त्यांनी आम्हाला फिरायला घेऊन गेले. प्रायव्हेट बीच होता तो आणि त्याच्यामुळे क्राऊड बिलकुल नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला रिलॅक्स, आम्हाला खूपच चांगला वाटला तिथे टाइम स्पेंड करणं. उन्हामध्ये आम्ही दुपारच्या टायमिंगला आम्ही पोहोचलो होतो तिकडे, बट तरी पण त्या उन्हाचा तेवढा झळा नव्हता लागत जेवढं ते क्राऊडेड नव्हतं, त्याचा तो आस्वाद आम्हाला चांगला वाटला तो. आणि मेन ना, त्या लोकांनी जिथे पण जायचंय ना, तिथे जाण्यासाठी त्यांनी गाडी ठेवली होती. हा, ती पण गोष्ट आम्हाला खूप आवडली की आम्हाला त्या, म्हणजे त्या गाडीने, त्या कारने ते लोक सगळीकडे आम्हाला जिथे जायचे तिथे ते फिरायला घेऊन जात होते. काय बोलशील दिला? यो थँक्यू. बघ, तू तरी देतो का गुलाब मला? आठवतं तुम्हाला लास्ट गुलाब दिलेला? याचा अर्थ काय की मी देतो, तू नाही देत, याचा अर्थ हा की तू देत नाही. काय बोललीस? आठवते का लास्ट कधी दिले? हा. मीन्स की मी दिले. कुछ भी कुछ भी. हा विषय एकदम कॉन्ट्रोवर्शियल. हा, बघून दे बघून दे. अरे मग एकाच होऊन जाईल ना, परत परत पुढे. काय खेकडा छोटा छोटा नको मला. तो खा. कालवण करायचं ना, अजून गोळा कर. चल. हा ना, व्हिडिओ सुरू झाली की गप्प बसतो. शांत मगाशी बोललो व्हिडिओ कर ना. आता बोल बोल आता बोल 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 बाबू भैया बोल. मग ह्याला तर पहिला त्याला विचार, त्याला झालंय काय? ही बाई तिचा वेगळा हिस्सा किती आहे? हिस्सा किती आहे? पैसे किती देणार आहेत? पैसे किती भेटतात बोलायचे? हा, बोलायचे पैसे किती भेटणार आहेत? 1 रुपया. आता आम्हाला भूक लागली, इकडे फालतूगिरी करून झालेली आहे. सो आता आम्ही तिकडे यार, एवढं खरं सांगायचं नव्हतं, ठरलेलं ना आपलं. हेल्थ कॉन्शियस. वो मेरा हेल्थ खराब होता ना, मैं अपने आम्ही बीच वरून परत आमच्या लोकेशनवर पोहोचल्यानंतर जेवणाची पूर्ण अरेंजमेंट झाली होती आणि नंतर आम्ही सगळ्यांनी फ्रेश होऊन परत एकदा जेवणाची सुरुवात केली. जेवण म्हणजे इतकं अप्रतिम होतं ना, म्हणजे सर्वांसाठी ऑप्शन्स खूप काही होते. चिकन होतं, मटन होतं, फिश होती, व्हेजिटेरियन माणसांसाठी व्हेजिटेरियन पण अरेंजमेंट होत्या. आणि जेवणात म्हणजे काहीही असं त्याच्याबद्दल कमेंट वगैरे, त्याच्यात फीडबॅक देण्यासारखं काही नव्हतं. सगळे मसाले वगैरे सगळे बरोबर परफेक्टली पडलेले ना, त्यामुळे आम्हाला त्या जेवण करताना आम्हाला तेच वाटलं जेवण करताना तेच वाटलं की आमचे पैसे इथेच वसूल झालेत. आता पुढे काय होणार आहे काय नाही, तिथे पैसे वसूल होतील की नाही आम्हाला काही त्याच्याबद्दल वाटत नव्हतं. बिकॉज ते जेवणामध्येच आम्ही पूर्ण
खुश होतो. व्हॉट वी कॅन से की आम्ही तृप्त झालेलो. आम्ही खुश होतो जाम. जेवण म्हणजे एकदा त्यांनी चिकन दिलं, मग म्हणजे मी पर्सनली एकदा चिकन खाल्लं, एकदा फिश थाळी खाल्ली, सेकंड डे पण मी चिकनच खाल्लं कारण की मी मटन नाही खात. पण मी बिचारा सगळ्या मील मध्ये चिकनच खाणार होतो. हे नाही, तू एक टाइम व्हेज जेवला ना. हा, बिकॉज चिकन जास्तच होत आहे की काय म्हणून एक टाइम मी व्हेजिटेरियन सुद्धा झालेलो एका टायमिंग साठी. व्हेज खाल्लेला, पण त्यांचं ना सगळं जेवण छान होतं. असं कसं नाईस. ही बिचारी व्हेजिटेरियन काय बोलली ही बिचारी व्हेजिटेरियन. आता बघा काय करेल ते. जेवण झाल्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आमच्या मित्रांच्या आणि त्याच्यानंतर आम्ही नॅप घ्यायला गेलो. बिकॉज मला पॉवर नॅपची खूप गरज होती. जस्ट बिकॉज की मी नाईट शिफ्ट करून आलेलो. डायरेक्टली घरी आल्यानंतर हिला पिक करून आम्ही अलिबागसाठी निघालो. सो मला ट्रिप एन्जॉय करण्यासाठी असं मला वाटत होतं की पॉवर नॅप घेतली पाहिजे मला, जी मी घेतली. तिचं माहित नाही बिकॉज मी पॉवर नॅप घेताना डायरेक्टली कोमात होतो. आम्ही तिथे मजा करत होतो सगळे फ्रेंड. तीच कॅटेगरी होता म्हणजे आहे पण तसा. आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही रेडी होऊन, उठल्यानंतर रेडी होऊन सगळे मस्त परत सेकंड बीच वर गेलो. तिकडचा तो क्राऊडेड होता, बट एवढा पण एवढा क्राऊडेड नव्हता तो. सो आम्ही एन्जॉय केलं तिथे पण. आणि ना तिथे आईस्क्रीम वगैरे पण आम्ही खाल्ली तिथे. बोलूनच नाही देत. ओके, तिकडची मला एक मस्त स्टोरी सांगायची आहे. काय झालं, आम्ही तिकडे गेलो आणि तिथे ना बसले होते. मी असं शूट वगैरे मी काहीच केलं नाही तिथे गेल्यावर. त्या बीचला जाऊन मी काही शूट केला नाही आणि मी तिथे गेली आणि मी ना जाऊन बसली. मला असं बघायचं होतं समुद्र वगैरे. तर मी बसली तिथे. संकेत माझ्या बाजूला येऊन वगैरे बसला आणि खूप मस्त आहे. संकेत बाजूला येऊन बसला आणि नंतर अचानक एक मुलगा आमच्याकडे थोड्या वेळाने आला आणि तो मला म्हणाला की मी ना मागे त्याने टाइम लॅप्स लावले होते आणि मी एक्झॅक्ट त्याच्यामध्ये जाऊन बसले होते. फ्रेमच्या मध्ये बरोबर जाऊन बसले होते. तो बोलतो तो व्हिडिओ खूप छान आलाय, तर तुम्ही तो व्हिडिओ घ्या. तर मी टाइम लॅप्स लावले होते पण तुम्ही त्याच्यात आलाय, तर तुम्ही घ्या. तर मग त्याने तो एअर ड्रॉपने आम्हाला दिला आणि तो व्हिडिओ खरंच ऍक्च्युअली खूप छान झाला होता आणि त्यामुळे मला तिथला तो शॉट मिळालाय. तो कुठला शॉट आहे तो तुम्हाला पुढे बघायला मिळेल. त्यानंतर आम्ही जेव्हा रिटर्न आलो, आम्हाला परत एकदा एक स्नॅक्स अरेंज करून ठेवलेलं. सो स्टार्टर स्नॅक्सच होता तो बेसिकली. भेळ होती. सो स्नॅक्स आयटम होते आमच्यासाठी रेडी. स्नॅक्स झाल्यानंतर आमच्यासाठी एक प्रोग्राम अरेंज करून ठेवलेला. आम्हाला जेव्हा इटरनरी पाठवलेली त्याच्यामध्ये एक फोक डान्स इन्क्लूड होता. सो आम्ही ते पण आतुर होतो की फोक डान्स आम्हाला कोणता बघायला मिळणार आहे आज हे ते. बट जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्हाला कळालं इट्स नॉट अ डान्स. ती तलवारबाजी, दानपट्टा जो आपण बोलतो, आपली परंपरा आहे जी आधीपासून त्याच्या मागे काही आहेत त्या गोष्टी, त्या आम्हाला बघायला मिळाल्या आणि त्या एवढ्या अप्रतिम आणि सुंदर वाटलं आम्हाला बघायला. म्हणजे मजा झाली आम्हाला. तिथे जाऊन आम्ही ते एक्सपेक्टच नव्हतं आम्ही ते केलं. आम्हाला ते बघायला मिळणार आहे, पण मजा आली, एकदम मजा आली ते बघायला पण. आणि ऍक्च्युली ना त्याने खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज अजून ठेवल्या होत्या, जसं की फार्मिंग ठेवली होती, ट्रेकिंग ठेवली होती, पण आम्ही काही केलं नव्हतं. असं नाहीये की आम्ही इंटरेस्टेड नव्हतो, बट आम्ही जस्ट बिकॉज की आम्ही तिथे रिलॅक्स व्हायला आम्ही चिल करायला गेलेलो मित्रांबरोबर ती. आणि आम्ही ते चिल करण्यातच एवढे बिझी होतो की
नुसतं तिला केलं. ऑर्गनायझर पण बोलला की तुम्हाला नसेल करायचं त्याने ओके, नका करू असं काय नका करू, तुम्ही एन्जॉय करताय ना. आम्ही हा ते मॅन्डेटरी होतं असं पण नव्हतं काय, आम्हाला जर करायचं असेल तर तो ऑप्शन होता आमच्याकडे. हा, आणि ते डान्स बद्दल पण त्याने मला आधी विचारलेलं की बोलू नाही सर म्हणजे त्याने आधी आमच्याकडून मी म्हटलेलं हा म्हणजे तेव्हा आम्ही जस्ट चिल करणार होतो तर ते बघायला पण काहीतरी वेगळं मजा आली असती, त्यामुळे मग हो बोलले होते. आणि ते लोक आलेले आणि ते एकदम बेस्ट झालं ते पण. बाबा टेस्टला खूप छान आहे. खूप चांगलं वाटलं. आणि माझं आणि माझ्या बायकोचं तेच चाललेलं डिस्कशन की आपल्या पोरांना पण हे शिकवायची आहे, आपण पण हे शिकवलं गेलं पाहिजे आपल्याला. कारण आपणच आपल्या कला जर आपण पुढच्या पिढीला जर ट्रान्सफर करत नसू, पुढे घेऊन जात नसू, तर मग त्यांना कळणार पण नाहीत ना की अशा गोष्टी होत्या म्हणून काही मागच्या पिढीमध्ये. तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही दाखवलात. आणि त्याच्या मागचा हेतू पण की बाबा आपलं प्रोटेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे कोणत्या पण सिच्युएशन मध्ये. सो त्याच्यासाठी आपण तेवढं असलं पाहिजे, सक्षम असलं पाहिजे. बरोबर शब्द आहे. तो खूप चांगला वाटला. थँक्यू. सो हे सगळं झाल्यानंतर मग आमची महफिल जमा झालेली, जेव्हा डान्स झाले, आमच्या ऑर्गनायझरने खूप मस्त कविता, त्याने स्वतः बनवलेल्या कविता आम्हाला ऐकवल्या. तो ते पण खूप मस्त वाटलं आम्हाला ऐकायला. आणि मग डान्स वगैरे म्हणजे आम्ही महफिल पूर्ण एन्जॉय केली. किस तरह गिर है सूझे है रोम रोम एक तारा, है रोम रोम एक तारा जो बादलों में से सुलझे. चालतो बोलतो अनेकदा बावरतो आणि याच प्रेमामध्ये सावरतो. हे प्रेम आहे असं आपल्याला कळत नसेलही याच नादात केव्हा तरी स्वतःशीच बोलतो आणि वारंवार आरशात पाहतो. प्रेमामध्ये आपण कसे फुलासारखे फुलतो आणि वेगळ्याच नशेत झुलतो. म्हणून म्हणतो प्रेम आहे. आजकालही प्रेम आहे. हो गई इंतजार की आई ना कुछ खबर मेरे यार. परत कमॉन स्टार्ट. गेला संकेत यार, तुझ्याकडून ही अपेक्षा. ए जाने खाल्ला. पाटलांचा बलगाणा. नेक्स्ट डे आम्ही उठलो, आवरलं, नाश्ता वगैरे मस्तपैकी झाला. दुसऱ्या दिवशीचा तो चहा पण मला तिथला चहा जो आवडला ना, मी येताना पण तिथून त्यांचे ते काय ते गवती चहा मी घेऊन आले. म्हणजे ही घेऊन आली नाही असं, त्यांनी ते पण आम्हाला म्हणजे सर्वांना दिलं. प्रोव्हाइड केलं. आम्हाला सगळ्यांना थोडं थोडं ते गवती चहा आम्हाला सगळ्यांना पार्सल ऍक्च्युली ते टाकला इतका चहा छान लागतोय ना. आणि मस्त ते घेऊन आलो. आणि तर नेक्स्ट डे मग आम्ही तिकडे मुरुड जंजिरा किल्ल्यावर गेलो. आणि तिथून आल्यानंतर परत आमचं जेवण त्यांनी निघताना पण जेवण ठेवलं होतं. इथे पण आम्ही फक्त जाऊन आलो असं नाही, तिथे पण आम्ही आईस्क्रीम, शेक, लिंबू सरबत इतकं ना, तिथे पण हिची पर्सनली म्हणजे चष्मा घ्या, टोपी घ्या, शॉपिंग म्हणजे कुठेही घेऊन जा, तिथे शॉपिंग हे होणारच. What's the food, guys? Hi guys, good morning. Good morning. ओव्हर ऍक्टिंग नाही, ओव्हर ऍक्टिंग काय बाळा? नाही
बंद करायला बाकी काय घेऊन आले तो बंद. बघू आशू पिंक वाली फ्लावर वाली त्याच्यावरती पण फ्लावर एक नंबर. इट सूट्स ऑन यू. काय चेहरा नीट ठेव जरा. वैतागल्यागत नको करू. त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? फक्त ते ती घाल परत. ही चांगली वाटते ना. त्याच्यात फुल आहे त्याच्यात फुल नाही. हा ही चांगली वाटते अशू. थोडं आलोय जंजिराला आता. जंजिरा किल्ल्यावर आणि इतकी भयानक गर्दी आहे. ही फार गर्दी आहे. आम्हाला आता लोकेशनला तिकडे तर नाही जाता आलं कारण की तिकीट पण नाही आम्हाला मिळालंय आणि खूपच जास्त गर्दी. हा मस्त हा आणि इथे टोपी शॉपिंग चालू आहे. नाही लग रहा है और सारे कॉस्ट्यूम पे भी चला जाएगा वो. खूपच ऊन आहे. बेकार ऊन आहे. थोडस लिंबू पाणी सांगितलंय. कधी मिळतंय माहिती नाही. कब का हो गया मेरे को किसी ने नहीं बोला. आपला ब्लॉग आणि ट्रिप एंड होते. सो सगळ्यांची चेहरे तर उतरल्यासारखी दिसत आहेत पण आता सध्या खाण्यासाठी आतुर पण दिसत आहेत. सो फायनली आमची ट्रिप संपली इथे. सो चेकआउट होत आहे. सगळ्यांची आता निघायची तयारी चालू आहे. जेवणामध्ये आमचे पैसे वसूल झाले. थँक्यू. जेवण खूपच अप्रतिम होतं. या दोघांनी आम्हाला जेवण एवढं चांगलं बनवून दिलेलं आहे की शब्द नाहीये तो बोलायला. आणि हे बसलेल्या मॅडम आहेत ऑर्गनायझर आणि हे त्यांचे सर. इकडचं लिंक नक्की शेअर करू. सो तुम्ही पण नक्की एकदा या इथे एक्सपिरियन्स करा. आमचा एक्सपिरियन्स तर खूपच चांगला होता. खूप सुखद होता. सो होप सो तुम्ही पण एन्जॉय कराल. असा आमचा या कॅम्पिंगचा खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता. माझा पर्सनली फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा. त्यामुळे एकदम मस्त म्हणजे खूपच आवडला मला हा असा एक्सपिरियन्स. स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाहीये बट पर्सनली माझं असं आहे की मला जर एखादी गोष्ट आवडली तर मी माझ्या जवळच्या माणसांना किंवा कोणाला पण ते मी रिकमेंड लगेच करतो. सो आम्हाला ते आवडलं त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय. तुम्ही पण तिथे जाऊ शकता, एन्जॉय करू शकता, एक्सपिरियन्स करू शकता. आणि आम्ही त्याचा नंबर जो म्हणजे अमय नागावकर तो होस्ट होता तिथला ऑर्गनायझरने खूपच चांगल्या पद्धतीने ते ऑर्गनाईज केलेलं. म्हणजे आम्ही तिथे बाईकवरती आलो बट बाकीचे पण जे बसने येत होते त्याचा तो म्हणजे कंटिन्यू तो अपडेट घेत होता की कुठे पोहोचलात काय. तर तो डेपोवरती पोहोचल्यानंतर सुद्धा एक कार गेलेली त्यांना पिक करायला. सो ऑर्गनाईज खूपच चांगलं केलेलं त्याने. सो आम्ही त्याचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये खाली देऊ. सो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही पण आणि रिझनेबल रेट आहेत. एवढे काही हेवी रेट्स पण नाहीयेत. म्हणजे मी माझ्या फ्रेंड्सला जेव्हा हे सांगितलेलं की असा प्लॅन आहे, अशी इटरनरी आहे आणि एवढ्या प्राइसला आहे. सो त्यांनी एवढ्या प्राइस मध्ये एवढं देतोय खूपच चांगली गोष्ट आहे. सो त्यांचे एक्सप्रेशन त्यांच्या आधीच तसे होते. सुरुवात आहे बट खूपच चांगली सुरुवात केली आहे. आणि मराठी माणसांनी काहीतरी अशा गोष्टी करतायत. सो आपण पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. मराठी माणूस पण कुठे ना कुठे पुढे गेला पाहिजे हे मला वाटतं. बाकीच्यांना पण वाटतं. तर मग म्हणून आम्ही हा व्हिडिओ टाकत आहोत डिटेलमध्ये देतोय आम्ही त्याच्यासाठी. आणि नेक्स्ट तुम्हाला पण असे जर व्हिडिओ आमचे बघायला आवडत असतील, ट्रॅव्हल व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. सो दॅट आम्ही अजून अशा व्हिडिओ घेऊन येऊ. त्याच नावाने मला पण फिरायला परत मिळेल, कुठेतरी जायला मिळेल आम्हाला पण. आम्हाला म्हणजे मला ही ऑर्डरच्या नावाने खूप फिरते मला सोडून. सो मला मिळेल या माझ्यासाठी तरी. हा ओके. आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या सगळ्या सर्कल मध्ये. सगळ्यांना पण असे व्हिडिओ बघू द्या. ओके. सो चला भेटूया नक्की नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.